नमस्कार मंडळी, आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजची रेसिपी खूप खास आहे. तर कुणाकुणाला भेंडी आवडत नाही, तर या पद्धतीची भेंडी नक्की बनवा. आणि जेव्हा ही भेंडी बनवून खाल तेव्हा असं तुम्हाला वाटेल की परत परत बनवून खाऊ का असं वाटेल. तर व्हिडिओ कीप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्की तुम्हाला कळेल भेंडी कशा पद्धतीची बनवायची आणि काय काय साहित्य वापरायचं. तर नक्की बघा. चला मग जाऊया रेसिपीकडे. तर इथं आपण भेंडी घेतलेली आहे, ती 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि सुकी करून घेतलेली आहे. त्यानंतर मग अशी मध्ये कट करून घ्यायची. छानपैकी अशी सगळी भेंडी एकसारखी कट करून घ्यायची. आणि इथं भेंडी आपली कट करून झालेली आहे बऱ्यापैकी. तर या पद्धतीची भेंडी तुम्ही पण एकदा कट करा. आपली भेंडी कट झालेली आहे. इथं लगेच आपण बारीक चिरलेला कांदा एक घेतलेला आहे. एकदम पातळ असा बारीक कांदा कापून घ्यायचा. आणि इथं कांदा कट करून झालेला आहे. त्यानंतर शेंगदाण्याचं कूट घ्यायचं. शेंगदाण्याचं कूट घेऊन झालेलं आहे आपलं. शेंगदाण्याचं कूट घेऊन झाल्याच्या नंतर इथं आपण हळद पावडर ॲड केलेली आहे. हळद पावडर ॲड करून झाल्याच्या नंतर धनापूड ॲड केलेली आहे. धनापूड ॲड करून झाल्याच्या नंतर काळं तिखट ॲड केलेलं आहे. काळं तिखट ॲड करून झाल्याच्या नंतर लाल तिखट घेतलं आहे. लाल तिखट ॲड करून झाल्याच्या नंतर आपल्या आवडीनुसार मीठ घ्या. इथं तुम्ही बघू शकता आपल्या आवडीनुसार मीठ घेतलेलं आहे. आणि थोडंसं तेल टाकायचं मिश्रणामध्ये आणि एका चमच्याने थोडंसं असं हलकंसं असं त्याला एकजीव मिश्रण करून घ्यायचं. ते असं तुम्ही बघू शकता. असं आपलं का फार मिश्रण नाही झालेलं आहे. असं एकजीव होईपर्यंत असं थोडंसं फक्त ओलसर करून ठेवायचं. एका साईडला हे मिश्रण ठेवून द्यायचं. आता इकडे लगेच आपण बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठमध्ये आपण जिरे टाकलेलं आहे. जिरे ॲड करून झाल्याच्या नंतर आपण आपल्या आवडीनुसार त्याच्यामध्ये मीठ ॲड करून घ्यायचं. इथं तुम्ही बघू शकता आपण मीठ ॲड करून घेतलेलं आहे. मीठ ॲड करून झाल्याच्या नंतर आपल्या आवडीनुसार खारा सोडा ॲड करायचा. सोडा ॲड करून झाल्याच्या नंतर आवडीनुसार पाणी घ्या. आपल्याला गरजेनुसार जेवढं पाणी लागतं तेवढं गरजेनुसार पाणी वापरा. आणि हे बेसन मीडियम आकाराचं एकजीव करून घ्या. तर इथं आपण मीडियम आकाराचं बेसन आहे ते छान एकजीव मिश्रण करून घेतलेलं आहे. आता ते साईडला ठेवा. इथं जो मसाला होता मगाचा ते मसाल्यामध्ये मी कोथिंबीर ॲड केलेली आहे. आता तो मसाला आहे एकजीव चांगला करायचा. बारीक होईपर्यंत एकजीव छानपैकी असा करायचा. तर आता ही भेंडी भरून घ्यायची. आपण जी भेंडी कट करून ठेवलेली आहे ती भेंडी छानपैकी अशी भरून घ्यायची. सगळी भेंडी अशी भरून घ्यायचं. कुठं गॅप नाही राहिलं पाहिजे. एकसारखी भेंडी भरायची. तर इथे तुम्ही बघू शकता छानपैकी अशी भेंडी पण आपण भरलेली आहे. आणि दुसरीकडे लगेच कढई तापायला ठेवायची. कढई तापून झाल्याच्या नंतर तेल कढायला ठेवून द्यायचं गॅसवरती. इथं आपण तेल पण तापायला ठेवलेलं आहे गॅसवरती. तर इथं तुम्ही बघू शकता. आणि लगेच मग जे आपण मिश्रण आहे बेसनाचं ते घेतलेलं आहे आणि भरलेली भेंडी घेतलेली आहे. आता जी भरलेली भेंडी आहे ना, ती भेंडी हे आपले जे बेसन आपण मिश्रण केले त्याच्यामध्ये बुडवायची आणि छानपैकी अशी बुडवून घ्यायची. सगळीकडे असं बेसन लागलं पाहिजे. बेसन जास्त घट्ट नाही करायचं आणि असं जास्त पातळ पण नाही, आपल्या मीडियम आकारासारखं करायचं. आता इथं आपण भेंडी छानपैकी अशा सगळ्या अशा आपल्याला जेवढ्या पाहिजे तेवढ्या अशा छानपैकी असा मिश्रणामध्ये आपण छानपैकी असं भिजवून घेऊया. आणि इकडं लगेच आपलं तेल गरम झालेलं आहे. इथं लगेच तेलात एक भेंडी टाकून द्यायची. तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून बघा. कुरकुरीत आणि एकदम छानपैकी अशी ही रेसिपी आहे. जो भेंडी खाणार नाही तो पण आवडीने भेंडी खायला लागेल अशी ही रेसिपी आहे. तर तुम्हाला हे आपली रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. आता मंद गॅसवरच छानपैकी अशी ही भेंडी कुरकुरीत होईपर्यंत आपण छानपैकी अशी
परतून घ्यायची. तर जो भेंडी खाणारा नाही तो पण आवडीने भेंडी खाईल आणि तुम्हाला नक्की म्हणेल की हप्त्यातून 2-3 वेळेस तर आपल्या घरी ही भेंडी झालीच पाहिजे, अशी ही रेसिपी आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर इथं छानपैकी आपण इथं तुम्ही बघू शकता असा लालसर कलर आलेला आहे. तरी पण असं आपण जास्त अशी कुरकुरीत झाली पाहिजे, असे छानपैकी असा कलर आलेला पाहिजे. अशी ही भेंडी छानपैकी अशी तेलात कुरकुरीत होईपर्यंत आपण त्याला छानपैकी मंद गॅसवरच छानपैकी अशी तळून घ्यायची. तर बघू शकता असं छानपैकी असा रंग आता लालसर होत आलेला आहे. तर अशी तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा. 100% तुम्ही हप्त्यातून 2-3 वेळा बनवून खाईल अशी ही रेसिपी आहे. तर नक्की ट्राय करून बघा. तर खूप छान अशी ही. आणि जेव्हा मस्त पावसाचं वातावरण असतं तेव्हा कसं आपल्या घरी भजे बनलेच जातात. तर भज्या कसं आहे कुरकुरीत मस्त पावसाचं, तशी ही भेंडी पण कुरकुरीत बनवा आणि मस्त निवांत खात बसायचं. खूप छान अशी ही रेसिपी आहे. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, नक्की करा. आणि इथं तुम्ही बघू शकता भेंडी छानपैकी झालेली आहे आणि आपण इथे भेंडी काढलेली आहे एका पेपरावरती. तर तुम्ही बघू शकता अति सुंदर आणि एकदम कुरकुरीत झालेली आहे ही भेंडीची भाजी. तर एकदा तुम्ही नक्की बनवा. जो कोणी खाणार नाही तो पण आवडीने खाणार. तर नक्की बनवा, बनलीच पाहिजे ही रेसिपी. तर खूप चविष्ट आणि कुरकुरीत अशी ही भेंडीची भाजी. नवीन पद्धत, आपण भेंडी तर कोणत्या पण प्रकारची बनवतो, पण ह्या प्रकारची भेंडी आपण कधीच बनवत नाही घरात. तर एकदा नक्की बनवा. खूप छान अशी ही रेसिपी आहे. तर इथं आपण परत छानपैकी इकडं आपण परत घेतलेले आहे, परत छानपैकी अशी भाजून घेतलेली आहे. तर नक्की तुम्ही पण बनवा, नवीन नवीन रेसिपी बनवा. तर इथं छानपैकी अजून कलर आलेला आहे. आता काढून घेऊया आपण छानपैकी. तर तुम्ही पण एकदा नक्की बनवा घरात. चविष्ट आणि कुरकुरीत अशी भाजी जे आपले तळण झालेले आहे. तर नक्की ही रेसिपी बनवा. आणि रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकता आपली पूर्ण भेंडी तळून झालेली आहे आणि अतिशय छान आणि एकदम कुरकुरीत अशी ही भेंडी लागते खायला. इतकी चवदार आहे की आपण कांदे भजीपेक्षा खूप छान अशी ही रेसिपी आहे. आणि खायला तर एकदम चविष्ट आहे, एकदम कुरकुरीत. आपल्याला असं वाटतं की अशी भेंडी बनवली तर असं चिकट लागेल वगैरे, तर काहीच नाही. एकदम कडक झालेली आहे आणि खूप छान अशी. कारण गोड पण भेंडी लागणार नाही, कारण त्याच्यात आपण ऑलरेडी वाटण भरलेलं आहे. त्यामुळे हे भरलेली भेंडीचे भजे इतके छान आणि सुपर लागतात ना. तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि नक्की एकदा करून बघा, तुम्हाला पण आवडेल. मी खूप छान अशी बनवली. तर खायला पण आपले मस्त चपाती बरोबर पण खाऊ शकता, भाकरी बरोबर पण खाऊ शकता. तर नक्की बनवा. बाय बाय.